सुधारित एनपीएसचे नेमके तोटे काय आहेत? चला, या नव्या योजनेचे सर्व पैलू आज तटस्थपणे समजून घेऊया. मुख्य मुद्द्याकडे वळूया. या सुधारित योजनेत आर्थिक आणि पात्रतेच्या दृष्टीने 8 मोठे तोटे दडलेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे इथे शेवटच्या वेतनाच्या जास्तीत जास्त 50%च पेन्शन मिळते. हे जुन्या योजनेपेक्षा खूप कमी आहे. धक्कादायक म्हणजे जर सेवाकाळ 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर अजिबात पेन्शन मिळत नाही, 0 लाभ. आणि सेवाकाळ 10 ते 20 वर्षे असेल तर तिथेही कपात आहे. फक्त सेवेच्या प्रमाणातच पेन्शन दिले जाते. राजीनामा दिला तर पेन्शनचा अधिकार पूर्णपणे संपतो. अशावेळी फक्त सामान्य एनपीएसचेच लाभ पदरात पडतात. आता हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. निवृत्तीच्या वेळी जमा झालेल्या मोठ्या निधीचा हिस्सा सरकारला द्यावा लागतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर पीएफआरडीएमधील एकूण निधीपैकी तब्बल 60% रक्कम थेट शासनाकडे जमा होते. पुढचा फटका असा की सर्व्हिस प्रोव्हायडरकडून मिळणारी अॅन्युइटीची रक्कम थेट मूळ पेन्शनमधून वजा केली जाते. या कपातीमुळे काय होतं तर प्रत्यक्ष हातात मिळणारी निवृत्तीवेतनाची रक्कम लक्षणीयरित्या कमी होते. बरं, नियम इथेच संपत नाहीयेत. पूर्वी जर काही रक्कम काढली असेल तर अटी आणखीनच कठोर आहेत. ती काढलेली रक्कम 10% व्याजासह परत करावीच लागते, नाहीतर पेन्शनमध्ये थेट मोठी कपात होते. सर्वात चिंतेची बाब म्हणजे ही निवड एकदा केली की ती अपरिवर्तनीय असते. नंतर कोणताही बदल शक्य नाही. थोडक्यात, ज्यांची एनपीएसमधील गुंतवणूक खूप वाढली आहे किंवा सेवाकाळ कमी आहे त्यांच्यासाठी हा पर्याय नक्कीच नुकसानदायक आहे. मग आता विचार करा, अशा अंशतः पेन्शनसाठी स्वतःच्या निधीवरील नियंत्रण आणि मोठी वाढ गमावणे खरोखरच योग्य आहे का?